नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सकाळी भिजत घातलेले राजमा होते आणि त्याचबरोबर मसूर पण भिजत घातलेला, तर त्यातला मी थोडासा टिफिनसाठी केलेला म्हणजे मसूरचा राईस म्हणा किंवा पुलाव म्हणा, असा एक झटपट केलेला. आणि त्याचबरोबर मग ते थोडेसे जे उरलेले म्हटलं त्याला मोड आणायला ठेवू, मग त्याची भाजी आहे ना किंवा रस्सा भाजी खूप छान होते. ही जी करवंद आहेत ती मी तशीच ठेवलेली पाण्यामध्ये, म्हणजे त्याच्यातला सगळा जो काही डीक वगैरे असेल तो सगळा निघून जाईल आणि जी काही रेती वगैरे किंवा माती असते ना तर ती पण निघून जाण्यासाठी तशीच ठेवून दिलेली. ही जी कोथिंबीर आहे ती मी स्वच्छ धुतली आणि त्याच्यानंतर छान ती वाळवली आणि मग ती बारीक अशी कापून ठेवली, कारण आज कोथिंबीरची वडी करायची. आणि काय होतं, वाळवलेली असल्यामुळे बेसन फार कमी लागतं आणि ही कशा पद्धतीने करायची किंवा कशा पद्धतीने आपल्याला बेसन जेव्हा कमी वापरायचं असतं ना तेव्हा कशा पद्धतीने वड्या करायच्या आजच्या ब्लॉगमधनं शेअर करणार आहे. तर इथे जे आपलं डोसा बॅटर असतं ते पण तयार करायचं, तर आज मसूर डाळ वापरून करणार आहे. तर 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी मसूर डाळ घेतली आहे. या जागी जर तुम्हाला नाचणीचे करायचे असतील तर तुम्ही नाचणी घ्या 1 वाटी, आणि 2 वाटी आपलं झालेलं आहे, म्हणजे राईस 1 वाटी झालेला आहे, डाळ 1 वाटी झालं आहे आणि उडदाची डाळ पण मी 1 वाटीच टाकलेलं आहे. तुम्हाला जे मध्ये मसूर डाळ चेंज करायची असेल तर त्या जागी तुम्ही कुठलीही डाळ वगैरे वापरू शकता किंवा नाचणी वगैरे वापरा किंवा ज्वारी बाजरी वापरायचं असेल तरी देखील चालेल. पाव वाटी तुम्ही बघू शकता मी साबुदाणे घेतले, तुम्ही पोहे घेतले तरी देखील चालतात. आणि हे सगळं मी मिक्स करून एकत्रच, म्हणजे आत्ता भिजत घालणार नाही आहे, रात्री भिजत घालेन आणि सकाळी ऑफिसला जाताना मग मी ते वाटून म्हणजे पीठ येण्यासाठी ठेवेन. मग एक छान पीठ येईल संध्याकाळपर्यंत, मग फ्रीजमध्ये ठेवून मग आपल्याला पुढच्या 2-4 दिवसांसाठी यूज होईल. इथे बघाल तर थोडेसे धणे आणि त्याचबरोबर थोडीशी मेथी, हे मी वेगळं भिजत घालणार आहे. गेल्या वेळेस ना मी थोडासा म्हणजे कंटाळा केला आणि सगळं एकत्र घातलेलं. मी बऱ्याच वेळा वेगवेगळंच घालते आणि पण यावेळेस मी म्हटलं की नाही, जसं आपण नेहमी करतो तसंच करायचं, जरी आपल्याला थोडासा वेळ जास्त लागला तरी देखील चालेल. तर आता जी बरेच दिवस झाले माझ्याकडे पावडर जी संपलेली ती करून घ्यायची आणि धणे, बडीशेप, त्याचबरोबर जिरं आणि काळी मिरी, असे 4 हे वापरून आपण ही रेसिपी करणार आहोत, म्हणजे ही जी पावडर तयार करणार आहोत. आणि याच पावडरचा उपयोग करून त्याच्यामध्ये काही अजून थोडेसे मसाले मिक्स करून आपण ताकाचा मसाला करणार आहोत, कारण आता उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये ताक हे बऱ्यापैकी आपण पितो आणि आवर्जून टिफिनला पण मी नेते. तर त्याच्यामुळे म्हटलं ताकाचा मसाला आपण करू, किंवा मग जलजिरा पावडर टाकण्यापेक्षा म्हटलं ताकाचा मसाला असलेला बरं, म्हणून मी इथे 1 वाटी धणे घेतलेत बघा आणि त्याचबरोबर 1 वाटी जिरं घेणार आहे, असं दोन्ही समप्रमाणात घेणार आहे. आणि याच्या अर्धी म्हणजे ही जी वाटी घेतली आहे त्याच्या अर्धी वाटी मी बडीशेप घेणार आहे. खूप जास्त बडीशेप पण घेऊ नका, कारण मग खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल येतो, म्हणजे भाजीला वगैरे आपल्याला सवय नसते. त्याच्यामुळे धणा पावडर, जिरा पावडर आणि त्याचबरोबर अर्धा वाटी बडीशेप घ्यायची आणि त्याच्याबरोबर एक 15 ते 20 काळी मिरी घेतलेले आहेत. आणि काळी मिरी थोडीशी कमीच टाकायची, कारण मग खूप जास्त पण तिखट लागतं, त्याच्यामुळे हेच ठेवायचे. तर आता हे भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचं बघू. तर भाजण्यासाठी ही कढई मी वापरायला सुरुवात केली आहे आणि आजच मी सकाळी वापरली टिफिनसाठी, पण खूप छान आहे. जशी पॅनची क्वालिटी आलेली, म्हणजे खाली चिटकत वगैरे नाही आणि वापरायला म्हणजे अगदी छान आहे. फक्त एकच आहे की हँडल थोडेसे लवकर गरम होतात, तर त्याच्यासाठी मला जे सिलिकॉन हँडल येतात ना तर ते मागवायचे आहेत. तर मी बघेन की जे हँडल घ्यायचे की आपण कढईला लावू शकतो तसं काही मिळतं आहे का, तर तसं थोडंसं बघायचं आहे. मी ॲक्च्युली ॲमेझॉनवर पण बघितलं आणि फ्लिपकार्टवर पण बघितले असे वेगवेगळे ऑप्शन, बरेचसे ऑप्शन्स आहेत, पण त्यातला नक्की एक्झॅक्टली कुठला घेऊ रिव्ह्यू बघून मला अजून तेवढंसं कळत नाही आहे, पण घेतल्यानंतर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आता आपण ही ना थंड करायला ठेवूया, म्हणजे हे धणे वगैरे, आणि नंतर मला ना बाजारात पण जायचं आहे. बाजारात जाण्यामध्ये अगदी थोडक्यात जाऊन यायचं आहे, अर्ध्या तासाचं काम आहे माझं. तर आता बघा आपल्याला करवंदाचं लोणचं पण करायचं आहे. तर मी त्याच्यासाठी हा जो टोप घेतला आहे ना स्टीलचा छोटासा आहे, तो छान आधी गरम करून घेतला, म्हणजे त्याच्यात काहीही पाणी राहणार नाही. आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आता आपण हे तेल आहे ना गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम केल्यानंतर म्हणजे जेव्हा गरम असतं ना तेव्हाच याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे. आणि हिंग ना आपल्याला पूर्णपणे असं करपवायचं नाही आहे,
फक्त गरम तेलामध्ये ते टाकायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करून टाकायची आणि हे जे तेल आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं. बऱ्याच वेळा जेव्हा मी लोणचं करते तेव्हा मी अशाच पद्धतीने त्याच्यामध्ये तेल वापरते. म्हणजे तुम्ही कुठलंही करा, अशा पद्धतीने थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर अशी पद्धत वापरून बघा. ही मला तरी पद्धत खूप बेस्ट वाटते. हे बघा, अजिबात जो आपण हिंग टाकला आहे तो जळलेला नाही आहे. आणि आता हे असंच थंड करायला ठेवू. जी आपण करवंद आणलेली जी पाण्यात होती ते त्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. त्याच्यामुळे मी ना आता हे मॅटवरती टाकून घेणार आहे आणि हे जोपर्यंत पाणी याच्यातलं सगळंपणे आतमधलं सगळं निघून जाईल, या मॅटमध्ये शोषून घेतलं जाईल आणि करवंद ड्राय होतील तोपर्यंत आपण बाजारात जाऊन येऊ. कारण माझ्याकडे जे आपलं वॉशिंग मशीनचं जे आपण जे लिक्विड वगैरे वापरतो ना ते माझ्या लक्षातच नाही आणि एकदम कट टू कट संपलं आहे आता आणि ते आणण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे. यावेळेस मी थोडंसं विचार करते की एरियलपेक्षा अजून मला काही वेगळा चांगला ऑप्शन मिळतो आहे का, तर थोडंसं वेगळं काहीतरी मला ट्राय करायचं आहे. तर त्याच्यासाठी जवळच असणाऱ्या मिनी मार्केटमध्येच मी गेलेले, म्हणजे स्टार बाजार जो आहे आमच्या बाजूला तिथेच मी गेली. तर यावेळेस मी विचार करते की सर्फ एक्सेल घेऊ की काय करू. बऱ्याचशा तिथे ऑप्शन्स तर बरेच असतात, पण जेव्हा आपण घेतो वापरतो त्याच्यानंतरच ते सगळ्या गोष्टी कळतात. तर इथे एरियल आणि सर्फ एक्सेल अशीच होती आणि हा मी 2 लिटरचा बघितला तर याची कॉस्ट आय थिंक मला 2 लिटरची काहीतरी 218 रुपये अशी काहीतरी मिळत होती. जी बॉटल होती ती 2 लिटरची. आणि त्याचबरोबर एरियल थोडंसं 190 रुपीजला होतं. पण जर मोठा पॅक घ्यायला गेला तर एरियल जास्त कॉस्ट पडत होती आणि सर्फ एक्सेल कमी पडत होती. इथे म्हटलं की थोडंसं म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे, आता उन्हाळा चालू झाला आहे तर कोल्ड्रिंक असं काही खूप जास्त आणलं जात नाही माझ्याकडे, मे महिन्यातच कधीतरी आणलं जातं. तर इथे आता हे कोकोनट वॉटरचं काही ऑफर वगैरे होत्या ते बघत होती मी आणि शेवटी फक्त मी एक माझाची बॉटल घेणार आहे. कारण कधीही गेस्ट कोणी आलं तर ते कोल्ड्रिंक म्हणजे जे ज्याच्यामध्ये काय बोलतात ना असं ते कोक वगैरे असतात ना तसं देण्यापेक्षा माझा वगैरे असं काहीतरी थोडंसं बरं वाटतं. म्हणून मी एक छोटी बॉटल माझाची घेतलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी काही घेतलं नाही आहे. मी विचार करते मीच काहीतरी आवळा सरबत किंवा कोकम सरबत, उलटं बेस्ट सर्वात चांगलं तो कोकम सरबत गरमीच्या दिवसांमध्ये. तो कोकम सरबत आमच्याकडे आगूळ असतो तर त्याच्यामुळे ते तर इन्स्टंट होतं. पण मी त्यातल्या त्यात म्हटलं की आपण ते काहीतरी मागवून ठेवू. तर आज आता गेलेलीच तर म्हटलं फळं आणू, कारण परवा गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटलं की उपवास म्हटलं तर मग सकाळ आणि दुपार माझी फळं खाणं होतात जास्त. इतर वेळेस पण फळं होतातच, पण म्हटलं गुरुवार आहे तर म्हटलं काहीतरी आपण घेऊया म्हणून ॲपल घेतले. आणि हे ॲपल ना असे छान दिसत होते म्हणून असं बघूनच ते असं झालं की घेऊया. आणि हा चिक्कू बघा, मी 50ला 5 घेतले पण हा एक चिक्कूमध्ये होल होता आणि मी अंधारामध्ये मला काही दिसलं नाही. आता एक चिक्कू माझा फुकट गेला, म्हणजे माझे 10 रुपये वेस्ट गेले. तर मला एवढं त्याचं दुःख होतं की मी बघून का नाही घेतलं. मी प्रयत्न करत होती अंधारामध्ये पण ते बघून घेण्याचं, पण ते कळलं नाही. बऱ्याच वेळा असं होतं आणि शेवटी मी सर्फ एक्सेलचंच हे 4 लिटरचं घेतलेलं आहे. तर आता यावेळेस मी काय करते, बऱ्याच वेळा ना माझ्याकडे जी 1 लिटरची बॉटल आहे ना त्याच्यामध्येच काढून ठेवते. मग मला अंदाजा येतो की आपल्याला महिन्याला किती लागतं, 15 दिवसाला किती लागतं आहे, की तुमचं 1 महिन्यापेक्षा जास्त जात आहे. ते त्याच्यामुळे तुम्ही पण तशा पद्धतीने केलं तर तुम्हाला पण अंदाजा येतो. तर हे मी ईस्ट मागवलेलं आहे, म्हणजे घेऊन आलेले मी ऑनलाईन. मी ॲक्च्युली मागवलं आणि ते आलंच नाही, काहीतरी वेगळाच प्रोडक्ट माझ्याकडे आला. मी फ्लिपकार्ट जे आपलं मिनिट्स असतं ना त्याच्यावरनं मागवलेलं, मला रॉंग प्रोडक्ट डिलिवर्ड झाला. मग म्हटलं आता इथे गेलेलो आणायचं आहे आणि इथे ईस्ट दिसलं म्हणून मग ईस्ट घेऊन आली मी आणि एक सर्फ एक्सेलचं पॅकेट घेतलं. आता ते तेवढंच मोजकंच सामान घेतलं मी, त्याच्यामुळे मी अर्ध्या तासाच्या आत लगेच जाऊन आली. आणि आता या सगळ्या गोष्टी करायचा पसारा तर किचनमध्ये एवढा मी सगळ्या तसाच ठेवून गेलेली बघा. आणि ही जी आपल्याला पूड करायची आहे ना ती सर्वात आधी करून घेते, कारण ते थंड झालेत आणि खूप जास्त पण ते काय बोलतात ना, तर बराच वेळ म्हणजे अर्धा पाऊण तास तर मी इथे ठेवलेले होते. तर अजून जास्त नरम पडायला नको म्हणून त्याची सर्वात आधी पूड करणार आहे मी. आणि पूड करताना अगदी जास्त बारीक करायची नाही, किंचितशी तुम्ही जाडसर ठेवा. मग ती तुम्ही कुठल्या भाजीमध्ये टाका किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये वापरा ना तर त्याची टेस्ट खूप छान येते आणि खाताना ना अगदी खूप म्हणजे एक थोडासा मसाल्याचा ना असं जाडसरपणा असतो ना तो खूप छान लागतो. तर आता यातली थोडीशी पूड आहे ना ती आपण ताकाचा मसाला करण्यासाठी इथे काढून ठेवणार आहोत बघा, म्हणून ती घेतली. आणि बाकीची ही जी सगळी आहे, जो माझा नेहमीचा डबा आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे.
तर तुम्ही याच्यामध्ये अजून तुम्हाला थोडीशी मेथी जर टाकली ना तरी देखील चालेल, पण मेथीने थोडाफार कडवटपणा येतो कधीतरी आणि खाताना मग प्रत्येकालाच आवडतं असं नाही आहे, म्हणून मग मी मेथी टाकली नाही. याच्या आधी मी केलेली त्याच्यामध्ये मी मेथी टाकलेली. आपल्या बऱ्याचशा ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्या काही जणांचे मी हे सगळे व्हिडिओज पण बघत असते कधी कधी, आणि त्या पण अशा रेसिपीज ट्राय करत असतात, ते मला त्यांच्या व्हिडिओजमधनं कळत असतं. तर इथे माझी ही पूड तयार झालेली आहे बघा. आणि आता ही जी मसाल्याची जी आपल्याला रेसिपी म्हणजे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर ती म्हटलं ना की ही जी क्यूटशी बरणी आणलेली मी डीमार्टमधनं ना त्याच्यामध्ये स्टोअर करू. तर याच्यामध्ये ना या पूडमध्ये मी मसाला म्हणजे मीठ टाकणार आहे, आणि आपला जो चाट मसाला असतो ना तो टाकायचा. मीठ थोडंसं कमी टाका, कारण चाट मसाल्यामध्ये मग मीठ असतं, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी घ्या. आणि जर तुमच्याकडे पुदिना असेल तर तो थोडासा कुरकुरीत करून घ्या, म्हणजे ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये, किंवा जर तुम्ही सुकवलेला असेल ना तर तो करून घ्या आणि त्याची पूड करून याच्यामध्ये वापरा. तो अगदी बेस्ट रिझल्ट देतो. अगदी बाहेरच्यासारखा हा मसाला तयार होतो ताकाचा. आणि बऱ्याच वेळा मी ताकामध्ये किंवा लिंबू सरबत वगैरे करते ना तेव्हा हा मसाला टाकते, त्याने अगदी खूप छान टेस्ट येते. जर तुम्हाला जिरा सोडा वगैरे काही खायचं वगैरे म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यासाठी पण हा मसाला अगदी बेस्ट आहे बघा. म्हणजे तुम्ही झटपट एकदा करून ठेवलात ना की मग आरामात बरेच दिवस जातो. तर आता याच्यावर ना मी लेबल करून ठेवते. तर हे स्टिकर्स मी माझ्या मते आय थिंक 1-1.5 महिन्यापूर्वी घेतलेले, 1.5 महिना झाला असेल, 1.5-2 महिना. आणि त्याच्यावरती ना हे ना रियुजेबल असतात, तर तुम्ही असं छान त्याच्यावरती लिहिलं आणि वरती स्टिक केलं ना तर हे तुम्ही इरेज पण करू शकता जेव्हा तुम्हाला वेगळा काही पदार्थ याच्यामध्ये ठेवायचा असेल तर. हे ऑनलाईनच मी मागवलेले आहेत, अगदी रिजनेबल आहेत, 100-125च्या आतमध्ये होते. जर याची लिंक मला मिळाली, अवेलेबल असेल प्रोडक्ट, तर मी नक्की खाली देईन. आणि हा किचनसाठी ना अगदी परफेक्ट प्रोडक्ट आहे. आता ग्लासचे कंटेनर असतात त्याच्यामुळे खूप जास्त आपल्याला काही लिहायची गरज नसते, पण जेव्हा स्टीलच्या बॉटल्स असतात किंवा काही अशा बॉटल्स असतात की जे सगळे एकसारखे दिसतात आणि त्याच्यातनं आपल्याला कळत नाही पदार्थ कुठला घ्यावा, त्याच्यासाठी हे लेबल खूप युजफुल आहेत. तर आता ना माझ्याकडे ना जे आपल्याला लोणचं करायचं ना त्याच्यासाठी राई माझ्याकडे बारीक नव्हती, तर पिवळी जी राई असते, तर मी विचार केला या चॉपरमध्ये मी ती चॉप करून बघू का, म्हणजे ह्याच्यात बारीक झालं तर चांगलंच आहे. म्हटलं मला पिवळी जी डाळ असते राईची ती मिळून जाईल. पण मी ट्राय केलं, पण याच्यामध्ये ते काही ब्लेंडच होत नव्हतं, म्हणजे खाली राई सगळी तशीच होत होती. तर मी म्हटलं हे चॉपर या राईच्या काही कामाचं नाही. पण असलं असतं जर मी पूर्ण भरून जर ती राई टाकली असती ना अर्ध्यापर्यंत, तर हे नक्की ब्लेंड झालं असतं. पण एवढी राई मग मी ती वेस्ट होईल म्हणून मग मी काही ती घेतली नाही, कारण ती जर आणि क्रश झाली ना तर ती अजून जास्त कडवट लागेल, म्हणून मी घेतली नाही. नंतर मग मी विचार केला की काय ऑप्शन घेऊ, म्हणून मी म्हटलं हा खलबत्ताच घेते आणि खलबत्त्यामध्ये त्याला छान बारीक करून घेते. आणि घाई असते ना तेव्हा ना काही ना काहीतरी डबल काम होतंच बघा. आता मी ह्या खलबत्त्यामध्ये ती अशी माझ्या लक्षात नाही आलं आणि पटकन असं प्रेस केल्याबरोबर सगळीकडे ती राई उडून गेली आणि माझं काम थोडंसं डबलच झालं. तर आता ना ते हळूहळू करून तिथल्या तिथे करून मला क्रश करून ही राईची डाळ तयार करून घ्यायची. ॲक्च्युली मिक्सरला लावली असती पण अगदी थोडीशी होती त्याच्यामुळे म्हणून मी मिक्सर पण स्किप केला. असं काहीतरी एखादं मिनी चॉपर असला असता माझ्याकडे तर बरं झालं असतं असं मला वाटतं आहे, कारण ज्याच्यामध्ये असे जे मसाले ग्राइंड होतात ना ते खूप चांगले होतात. तर असं एक मी ॲमेझॉनवर बघितलं आहे, मला लवकरच तो घ्यायचा आहे. तर आता ती तयारी करून ठेवली. तर आता इथे काय करते बघा, मी ही जी कोथिंबीर आहे ना, ही कोथिंबीरला आपण ना मीठ वगैरे सगळं लावून घ्यायचं. तर कशा पद्धतीने लावायचं ते मी सांगते आणि किती वेळ तसंच लावून ठेवायचं. तर आता याच्यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत. सर्वात आधी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, मीठ कमी टाका, कारण कोथिंबीरची जेवढी साईज दिसते त्याच्यापेक्षा ती अर्धी साईज होणारी असते, त्याच्यामुळे मीठ तुम्ही कमी टाका. आपण जो मसाला केलेला आहे धणा पावडर, जिरा पावडर, बडीशेप आणि काळी मिरी, तो मसाला याच्यामध्ये तुम्ही 1 मोठा चमचा टाका. 1 मोठा चमचा टाका तुम्ही याच्यामध्ये, याने टेस्ट खूप छान येते. आणि याच्यामध्ये तुम्हाला ना वेगळा मसाला, आलं, लसूण असं काही टाकायची गरज लागणार नाही. थोडीशी मी हळद टाकलेली आहे याच्यामध्ये आणि भरपूर असे तीळ टाकलेले आहेत. आणि ना हे आपण मिक्स करायचं आणि असंच एक 15 ते 20 मिनटासाठी ना हे असंच ठेवायचं, म्हणजे जेवढं मिठाचं जेवढं पाणी आहे ना ते सगळं या कोथिंबीरीमध्ये मिक्स होतं आणि मग आपल्याला ना
जेव्हा आपण हे पीठ मिक्स करू तेव्हा पाणी टाकायची गरज लागणार नाही आणि तुम्ही याची साईज बघाल ना तर ती पण अर्धी निम्मी झालेली असते आणि त्याच्यामध्ये ना हे पीठ अगदी मऊ म्हणजे मिक्स होऊन जातं इझिली. आता ही जी करवंद होती ना ती मध्यभागी मी चीर मारून घेतला आहे, म्हणजे जी मोठी होती ती आणि जी छोटी होती ना त्याला चीर मारलेली नाही आहे, मी ती तशीच ठेवली. आता ही जी वाटलेली राई होती ती मी याच्यामध्ये टाकलेली आहे बघा. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ आत्ता कमीच टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर हा जो मी मसाला केलेला आहे तो मी मसाला टाकते आणि मसाला लोणच्यामध्ये तुम्ही म्हणाल की हा का टाकतेस, तर त्याने टेस्ट खरंच खूप छान येते. थोडेसे अख्खे मेथीचे दाणे मी टाकलेले आहेत. मेथीचे दाणे ऑप्शनल आहेत पण खूप छान लागतात जेव्हा मुरतात तेव्हा. थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकायचे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मसाला आतमध्ये थोडासा मुरला गेला पाहिजे म्हणजे तो छान असा सगळीकडे लागला जातो. आता याच्यामध्ये ना आपण जे तेल गरम करून थंड केलेलं आहे ते थोडंसं ओतून घ्यायचं आहे आणि तुम्ही म्हणाल की तेल एवढंच पुरे होईल का तुला, तर आपण काय करायचं ना, आत्ता जेवढं आपण तेल टाकलं आहे ना ते कितपत होतं हे आपल्याला दुसऱ्या दिवशी कळेल. जेव्हा याच्यामध्ये थोडंसं तेल मुरलं जाईल आणि मीठ पण खूप चांगलं लागलं जाईल ना तर ते आपोआपच खाली बसलं जातं आणि जर तेल आपल्याला कमी असेल ना तर ते आपल्याला कळून येतं आणि तेल जास्त झालं असेल ना तर तेल वरपर्यंत येतं, मग खूप जास्त जास्त तेल होतं. तळून जेवढं पाहिजे ना तेवढं दुसऱ्या दिवशी परत आपण हे असं गरम करायचं. जर वाटलंच आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आणि ते थंड करून परत आपल्या या हे जे मिश्रण आपण केलेलं आहे म्हणजे ज्या बरणीत आपण हे ओतलेलं आहे ना त्याच्यामध्ये ओतायचं आणि मग परत तसंच बंद करून ठेवून द्यायचं. एक 4 ते 5 दिवसात हे करवंदाचं लोणचं खायला तयार होतं. याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल ऑप्शन म्हणजे गाजर, त्याचबरोबर आता कैरी यायला लागतील, कैरी, मिरची असं सगळं वापरून मिक्स लोणचं पण याच पद्धतीने करून म्हणजे बघू शकता तुम्ही. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर या ज्या ग्लास बॉटल आहेत ना डीमार्टमधनं घेतलेल्या सेम ऐक्यासारख्या आहेत, पण याची जी ग्लासची जी ओपनिंगची जी झाकण आहे ना त्याची थोडीशी क्वालिटी थोडीशी वेगळी आहे. म्हणजे जशी ऐक्याची तशी स्मूथ नाही आहे. थोडंसं हे ना जेव्हा मी काय करते जेव्हा हे वॉश करते ना तेव्हा मी अशा पद्धतीने हे लीड मी साईडला करून ठेवते आणि मग ते आपण असं साईडने जे हुक्स असतात ते हुक्समध्ये हे असं म्हणजे अडकवायचं आणि मग ते तुम्ही लावायचं. नाहीतर त्याची जी वरची जी कडी असते ना ती आपोआप पूर्णपणे निघाली जाते, तुम्हाला कळणार देखील नाही. आता हे उरलेले आहेत ते ठेवून द्यायचे आणि एवढे काही खाणं होणार नाही. याचे मला लाडू बनवायचे आहेत तर ते लाडू बनवायचे आहेत म्हणून मी ते त्याच्यामध्ये भरून ठेवले. तर आता तुम्ही साईज बघाल माझी अर्धी झालेली आहे कोथिंबीरची साईज आणि मिठाने याला बऱ्यापैकी पाणी पण सुटलेलं आहे. तर आता आपण ना याच्यामध्ये आपल्याला जसं पाहिजे जेवढं जेवढं लागेल ना तेवढं थोडं थोडं याच्यामध्ये बेसन टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही, आपोआप याच्यामध्ये मिक्स होणार. आणि याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ पण टाकायची गरज नाही. जर जेव्हा तुम्ही पाणी टाकता ना तेव्हा वडीनं थोडीशी नरम होते, पण जर तुम्ही अजिबात पाण्याचा वापर केला नाही तर वडी आपोआप कुरकुरीत होते. त्याच्यामध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ मिक्स करायची अजिबात गरज लागणार नाही. तर इथे माझ्या वड्या आता तयार होतील. तर मी ना 3 साईजमध्ये करणार आहे. एक थोडीशी मोठी करणार आहे, एक त्याच्यापेक्षा छोटी करणार आहे आणि एक त्याच्यापेक्षा छोटी. अशा 3 वड्या मी करून घेणार आहे. तुम्हाला थोडंसं वाटलं तर थोडंसं तेल लावा, खूप जास्त तेल लावायची गरज नसते हाताला. पण जेव्हा आपल्याला वडी वळायची असते ना तेव्हा थोडंसं तेल लावायला लागतं. तर एक वडी जी मोठी आहे ना तर त्याच्या 2 भाग केल्या तर 2 वेळेस होऊन जातात मला. आणि त्याचबरोबर जर त्याच्यापेक्षा जी मोठी थोडीशी मी करणार आहे तर ती जर आम्ही दोघेही घरी असू तर ती एका वेळेस आम्हाला लंचला वगैरे किंवा डिनरला होऊन जाते. आणि एक छोटी साईज करणार आहे आणि ती एकाच वेळेस सकाळच्या टिफिनसाठी होऊन जाते. तर मग 17 वेळा मग ते कट करा वगैरे होत नाही. एक वडी पूर्ण काढून ठेवली की मग काम झालं, असा थोडासा विचार करून मग मी ते साईज हे करते. तुम्ही डायरेक्ट पण ना पूर्ण म्हणजे अशा वड्या रोल न करता डायरेक्ट पण हे स्टीम करून घेऊ शकता आणि मग त्याच्या चौकोनी वड्या काढू शकता. मी गेल्या वर्षीच्या हळदी कुंकूच्या व्लॉगमध्ये ते शेअर केलेलं आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि तेव्हा मी ना याच्यामध्ये मेथी, पालक, त्याचबरोबर कोथिंबीर अशी मिक्स वडी केलेली, ती पण खूप छान झालेली आणि त्या स्क्वेअरमध्ये कापलेल्या होत्या ना तर त्या अजून छान दिसत होत्या. बऱ्याच वेळा याची पद्धत बेसन ना बऱ्याच वेळा डायरेक्ट बेसन मिक्स करतात म्हणजे शिजवतात आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकतात. ती पण पद्धत खूप छान आहे, त्याच्या पण वड्या अगदी सॉफ्ट होतात. तर ती पद्धत पण मी एकदा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.
तर आता पाणी ठेवलेलं मी त्याला म्हणजे गरम झालंय. आता ही वडी ठेवते. 10 ते 12 मिनिटासाठी आपण स्टीम करून ठेवू आणि कुकर लावून घेतलाय जेवणाचा. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुमच्याकडे काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. माझी मशीन पण मला बोलवते. आय थिंक मला असं वाटतं मी नळ नाही चालू ठेवलाय आणि मशीन लावलेली आहे तर त्याचा बीप येतोय. वॉशिंग मशीनचा एक डिटेल व्हिडिओ लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन जी तुमची बऱ्याच दिवसांपासूनची रिक्वेस्ट होती. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. छान छान अशा कमेंट करा आणि मला छान छान एनर्जी द्या. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. उद्या एका लवकर छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.